आजच्या एपिसोडमध्ये आपण दानाबद्दल बोलू। शेवटी दान म्हणजे काय? दान म्हणजे तन, मन आणि धन। ज्याच्याकडेही धन आहे तो काहीही देऊ शकतो। 1 रुपया दे किंवा 1 पैसाही दे, आम्ही ते घेऊ शकतो। आम्ही नकार देत नाही, कारण कोणताही माणूस कितीही दान दे ते त्याची इच्छा असते। दान दिल्यानंतर तो आमच्याशी तन आणि मनाने जोडला जातो। खरं तर होतं असं की जर कुणी पैसा दिला नाही तर त्याला रस वाटणार नाही, पण जर पैसा दिला तर त्याला आपोआपच रस वाटेल आणि जाणवेल की त्याने स्वतःला जोडून ठेवायचं आहे। या प्रकारे धन खाण्यासाठी नाही तर आपल्याला जोडण्यासाठी आवश्यक आहे। प्रत्येकाला आपले धन अत्यंत मौल्यवान वाटते, म्हणून आपल्या मौल्यवान धनासह संतान दलाशी जोडले पाहिजे। हा जो प्रचार आहे तो धरतीचा एक छोटासा भाग आहे। या प्रचाराचा उद्देश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि प्रत्येकाच्या हृदयात बसणे आहे। मी नेहमी म्हणतो आणि आजही म्हणेन की सर्व धर्म एकच आहे, तर सर्वांचा देव आकाश आहे। जर कोणत्याही धर्माचा माणूस माझ्याकडे येऊन त्याच्या धर्माचा वैज्ञानिक तर्क सांगतो तर मी त्याच्या धर्माला मनापासून मान्य करीन। तसंच मला हेही सांगायचं आहे की जे लोक हिमालयात बसून पूजा पाठ आणि तपस्या करत आहेत त्यांना हेही माहित नाही की त्याचा योग्य मार्ग काय आहे। त्यांना योग्य मार्ग जाणून घ्यायला हवा। तसंच जे सनातन धर्मात म्हणतात की त्रिशूल भगवान शिवचं आहे, ते खरं नाही, ते शिवजींचं नाही। या धर्तीवर प्रत्येक माणसाच्या आणि प्रत्येक जीवाच्या आत त्रिशूल आहे। आपल्या मुळाधारापासून डोक्यापर्यंत असलेली रीढ ही हाडं आणि खांद्याची हाडं हाच आपला त्रिशूल आहे। आपल्याकडे हा त्रिशूल आहे। आपण ज्ञानी आहोत। रीढ ही हाडं आकाशातून सगळ्या गोष्टी खेचते, तिथूनच ती आपल्या मेंदूत जाते आणि सांगते की काम कर। माणूस काम करतो, आपण काहीच करत नाही, मन सांगतं तेव्हा काम होतं। इतके कथावाचक आहेत ज्यांनी धर्म वेगळे केले आहे। ते पाणी वेगळं करू शकतात का? धरती आणि सूर्याला कोणी वेगळं करू शकतं का? जसं की एखादं फळ कापून वेगळं करतात तर नाही होऊ शकत। तर समाज वेगळा का झाला? धर्म वेगळा का झाला? आपले अधिकार वेगळे कसे झाले? कोण मोठा माणूस आणि कोण छोटा माणूस कसा बनला? असं होऊ शकत नाही। प्रत्येक माणसात ज्ञान आहे, तो ज्ञानी आहे, सगळं विवेक आहे आणि तो आपल्या आत आहे। देवाशिवाय आपण कसे जगू शकतो? इस्लाम मध्ये एक गोष्ट चांगली आहे, ती सनातन धर्मात दिसणार नाही। ते एकच देव मानतात, त्यांच्याकडे खूप देव नाहीत। कोणत्याही धर्माचा उद्देश योग्य नाही। कोणताही देव कधीच असं म्हणत नाही की पूजा करा, पण तरीही लोक त्यात गुंतलेले असतात। देव लोकांना कधीही सांगत नाहीत की दान द्या। ज्याचं जितकं मन होईल ते संतान दलाला दान देऊ शकतात आणि संतान दलाच्या कुटुंबाचा भाग बनू शकतात। आमचं काम आहे वेदांचा प्रचार करणे। वेद म्हणजे निसर्ग। आपण निसर्गाबद्दल बोलत आहोत, जो दिसतो, त्याला आपण अनुभवू शकतो। आपला निसर्ग इतका विशाल आहे, त्याचा आदर करा, त्याची पूजा करा। माणसांनी निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूने कोणालाही मुक्ती मिळू शकत नाही। कोणीही अमर नाही। मरण्यानंतर कोणाचीही आत्मा कधीही कुणालाही भेटायला येत नाही। पण मी तुम्हाला एक किस्सा सांगू इच्छितो की माझे वडील माझ्या मृत्यूनंतर मला भेटायला आले होते। एकदा माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये त्यांच्या गुरूंच्या तत्वांबद्दल वाद झाला होता। 2002 साली मी माझ्या वडिलांना सांगितलं की माझ्याशी असं काहीही बोलू नका, फक्त तार्किक चर्चा करा। त्यांनी मला सांगितलं की धर्माबद्दल उलटसुलट बोलू नकोस। मी म्हणालो की तुमचे वडील धर्माचा तो पाठलाग करत होते, ते चुकीचं होतं आणि तुम्ही जे करत आहात ते देखील चुकीचं आहे। संपूर्ण समाज भ्रष्ट झाला आहे। तुमच्या मृत्यूनंतर तुमचे गुरुजी तुमचं ठेका घेऊन तुम्हाला मुक्त करतील का? मी जबाबदारी घेतो की तुमच्या मृत्यूनंतर मी तुम्हाला मुक्त करीन। एक दिवस सकाळी मी राम नारायण राम यांचा जप करत होतो, तेव्हा 15 मिनिटांनी टेबल खालून एक माणूस बाहेर आला आणि माझं पाय पकडलं। मी उभा राहिलो आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? त्यांनी उत्तर दिलं, मी तुझा पिता आहे, मला मुक्ती दे। कारण मरण्यानंतर त्यांना आकाशात सांगण्यात आलं की तुमच्या आत्म्याला इथे प्रवेश नाही आहे, जा आणि तुझ्या मुलाकडून मुक्ती घे, तोच तुला मुक्ती देईल। तेव्हा मला समजलं माझ्याकडे खूप शक्ती आहे। इतकंच नाही तर मी तुम्हाला सांगतो की लोक माझ्याकडून दीक्षा घेतात। मी एका व्यक्तीला दीक्षा दिली होती। त्याच्या घरी एकदा मी थांबलो होतो, तेव्हा त्याच्या मुलाला ताप आला होता आणि सगळे घरचे खूप चिंतेत होते।
सर्वांनी मला सांगितलं, हे काय झालंय ते पहा. मी पाहिलं आणि ते बघून मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याच्या डोक्यावर डाव्या हाताने स्पर्श केला आणि राम नारायण रामचा जप करून ध्यान केलं. थोड्या वेळाने तो बरा झाला. ही निसर्गाची शक्ती आहे, आकाशाची देणगी आहे की तो बरा झाला. सर्व समस्यांचं एकच समाधान आहे, राम नारायण राम करून पहा. सगळे करतील तर फायदा दिसेल.